मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण परीक्षेला जाता जाता खूप इम्पॉर्टंट असे प्रश्न आणलेले आहेत. 100% यातील प्रश्न तुम्हाला 100% पडणारच. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही परीक्षेला जाता जाता पाहून जा. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला बघा, वन लाईनर प्रश्न आहेत मित्रांनो. पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? पहिल्या महिला मुख्य सचिव विचारलेले आहेत. बघा कोण आहेत? सुजाता सैनिक. दुसरा बघा, पहिल्या महिला पोलीस महासंचालक. पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला. तिसरा बघा, मोदींची तिसऱ्यांदा शपथ कधी झाली? आता मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली होती? ऑप्शन बघा, 9 जून 2024 ला. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. चौथा प्रश्न बघा, अटल सेतूचे उद्घाटन. अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले होते? नरेंद्र मोदींनी. कधी केले होते? 12 जानेवारी 2024 ला. पाचवं बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? आता सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सातवा बघा, दांडपट्टा राज्यशस्त्र घोषित. आता दांडपट्टा हे याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केव्हा करण्यात आले होते? 19 फेब्रुवारी 2024 ला. आठवा बघा, महाराष्ट्र भूषण 2023 कोणाला मिळाला? अशोक सराफला. अशोक सराफ अभिनेता. मित्रांनो, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा आला पण 7 तारखेला हा प्रश्न पडला पण होता. महाराष्ट्र भूषण 2023 कोणाला देण्यात आलता? तर अशोक सराफला देण्यात आलता. नवा प्रश्न बघा, महाराष्ट्र भूषण 2024. आता महाराष्ट्र भूषण हा 2023 झाला. आता 2024 बघा, डॉक्टर प्रदीप महाजन कोणाला देण्यात आलता? प्रदीप महाजनांना. दहावा बघा, पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? आत्राम पवार यांना. 11 बघा, पहिला उद्योगरत्न पुरस्कार. आता पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर रतन टाटांना उद्योगरत्न पुरस्कार पहिला देण्यात आलेला आहे. 12 बघा, ICC T20 वर्ल्ड कप 2024 विजेता कोण? ICC T20 वर्ल्ड कप 2024 विजेता कोणता देश आहे? तर भारत आहे. 13 बघा, ICC T20 वर्ल्ड कप 2024 उपविजेता कोण आहे? ICC विजेता कोण होता? तर भारत होता. आणि उपविजेता कोण आहे 2024 चा? तर दक्षिण आफ्रिका आहे. 14 बघा, मुंबईचे पोलीस आयुक्त कोण? हा प्रश्न पण आलता. मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसळकर. 15 बघा, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण? आता मुंबईचे पहिले विचारले आणि विशेष पोलीस आयुक्त विचारलेले तर कोण आहेत? देवेंद्र भारती. 16 बघा, दिल्ली पोलीस आयुक्त कोण आहे? दिल्ली पोलीस आयुक्त तर संजय अरोरा आहेत. लक्षात राहू द्या, कोण आहे? संजय अरोरा. 17 बघा, महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण? महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत? अजित पवार. 18 बघा, राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तो UPS मदान आहेत. लक्षात राहू द्या, कोण आहेत? UPS मदान. 20 बघा, 19 बघा, केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत? आता केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार. हा पण प्रश्न 7 तारखेला पडलाच होता. 20 प्रश्न बघा, महाराष्ट्र ATS प्रमुख कोण येतं? महाराष्ट्र ATS प्रमुख कोण येतं? तर नवल बजाज आहेत. लक्षात राहू द्या, कोण आहेत? नवल बजाज. 21 बघा, IPL 2024 विजेता कोण? IPL 2024 चा विजेता कोण आहे? कोलकाता नाईट रायडर्स. IPL 2024 विजेता. 22 बघा, महिला IPL 2024 विजेता कोण? आता महिला IPL विचारले 2024 तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आहे. 23 बघा, लोकसभेचे सभापती कोण आहेत? ओम बिर्ला आहेत. लक्षात राहू द्या. 24 बघा, विधानसभा सभापती कोण? विधानसभेचे सभापती कोण आहेत? राहुल नार्वेकर आहेत. लक्षात राहू द्या, कोण आहे? राहुल नार्वेकर. 25 बघा, सरन्यायाधीश कोण आहेत? धनंजय चंद्रचूड. 26 बघा, मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मुंबईचे उच्च मुख्य न्यायाधीश कोण आहेत? देवेंद्र उपाध्याय आहेत. लक्षात राहू द्या, कोण आहे? देवेंद्र उपाध्याय. 27 बघा, 1 मे 2024 रोजी 65वा महाराष्ट्र दिवस साजरा केव्हा करण्यात आला? 1 मे 2024 ला 65वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. 28 बघा, योग दिवसाची थीम काय होती? आता योग दिवस जो आपला झाला त्याची थीम काय होती? तर स्वतःसाठी व समाजासाठी योग. काय थीम होती? स्वतःसाठी व समाजासाठी योग. 29 बघा, लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेची वय मर्यादा काय आहे? बघा, 21 ते 65 आहे. किती? 21 वय ते 65 वर्षापर्यंत. ते बघा, लाडकी बहीण योजना कधीपासून चालू झाली? 28 जून 2024 पासून. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह किती रुपये मिळणार आहेत? तर 1,500 रुपये मिळणार आहेत. 32 बघा, पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे धावली? पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे धावली? तर कोलकात्याला धावली. हा एक प्रश्न 7 तारखेला पडला होता. 33 बघा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण येतं? महाराष्ट्राचे महाधिवक्ता तर बिरेंद्र सराफ आहेत. लक्षात राहू द्या, कोण आहे? बिरेंद्र सराफ. 36 बघा, महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण? आता महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? VM
कानडे. 35 बघा, महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. महाराष्ट्रात किती टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली? तर 5 टप्प्यात. आणि भारतात किती टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली? तर 7 टप्प्यात. लक्षात राहू द्या. 36 बघा, लोकसभा निवडणूक निकाल कधी लागला? 4 जून 2024 ला. कुठाला? महाराष्ट्राचा. आणि मित्रांनो, 38वा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस आहेत. लक्षात राहू द्या. ते बदललेले आहेत, जवळजवळ 2 वर्ष झाले त्यांना बदलून. 39 बघा, लोकसभा विरोधी पक्षनेता कोण आहे? आता लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी आहेत. 40 बघा, ICC T20 वर्ल्ड कप 2024 मालिकावीर कोण आहे? तर जसप्रीत बुमराह आहे. 41 बघा, फ्रेंच ओपन 2024 पुरुष. फ्रेंच ओपन 2024 पुरुष कोण? कार्लोस अल्कराज, स्पेनचा आहे. 42 बघा, फ्रेंच ओपन 2024 महिला कोण आहे? तर इगा स्विटेक, पोलंडची आहे. खाली बघा, 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरले? कितवे आहे? 97 आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरले? तर अमळनेर या ठिकाणी भरले होते. 44 बघा, अध्यक्ष कोण होते त्याचे? तर डॉक्टर रवींद्र शोभणे होते. 27वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे भरले आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे. 45 बघा, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. आता 66वी महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धा कुठं झाली होती? तर फुलगाव, पुणे येथे झाली होती. विजेता कोण होता? तर सिकंदर शेख विजेता होता. IPL 2024 ऑरेंज कॅप कोणाला मिळाली? IPL 2024 ची? तर विराट कोहलीला. 48 बघा, IPL 2024 पर्पल कॅप विजेता कोण आहे? तर हर्षल पटेल आहे. ही पर्पल कॅप आहे, ही ऑरेंज कॅप आहे. 49 बघा, नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी कधी झाली? नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झाली. 50वा प्रश्न बघा, भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत? तर भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. पुढे बघा, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार होते. कशानुसार होते? कलम 356 नुसार. आणि आतापर्यंत किती वेळा झाली? तर 3 वेळा. पहिली बघा, 1980 ला 112 दिवस होती. 2014 ला 32 दिवस होती. 2019 ला 12 दिवस होती. पुढे बघा, भारतात राष्ट्रीय आणीबाणी. आता भारतातील राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार होती. कशानुसार होती? कलम 352. तर मित्रांनो, ती किती वेळा झाली? 3 वेळा. 1962, 1971 आणि 1975 ला. पुढे बघा, IMPI लक्षात राहून द्या. केंद्रीय गृहमंत्री कोण? अमित शाह. आणि केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंह. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि संजय बंडी हे दोघे आहेत. लक्षात राहू द्या. केंद्रीय गृह राज्यमंत्री कोण आहेत? नित्यानंद राय आणि संजय बंडी हे दोघं पण आहेत. CDS प्रमुख कोण आहेत? CDS प्रमुख अनिल चव्हाण. कितवे आहेत? दुसरे आहेत. आणि भूदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी. कितवे आहेत? 30वे आहेत. नौदल प्रमुख कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी. कितवे आहेत? 26वे आहेत. आणि हवाई दल प्रमुख कोण आहे? विवेक राम चौधरी. हे कितवे आहेत? 27वे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ परत एकदा रिव्हिजन करा. जास्त टाइम नसल्या कारणामुळे आपण आज फास्ट घेत आहे. पुढे बघा, 18वी लोकसभा निवडणूक. आता कितवी झाली ही? 18वी. 18व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान संपन्न झाले. तुम्हाला मगाशी सांगितलं. किती टप्प्यात झाले? 5 टप्प्यात. आणि देशात 7 टप्प्यात झाली होती. किती टप्प्यात? 7 टप्प्यात. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. लोकसभेच्या महाराष्ट्रात किती जागा आहेत? तर 48 जागा आहेत. आणि राज्यसभेच्या महाराष्ट्रात 19 जागा आहेत. ही पण लक्षात राहू द्या. आता शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही पद आपण बघणार आहेत. पहिलं बघा, मोरो त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे कोणतं पद होतं? तर मुख्य प्रधानांचं. पदाचं कार्य काय होतं? राज्यकारभार चालवणे. दुसरं बघा, रामचंद्र नीलकंठ मुजुमदार यांचं पद कोणतं होतं? तर अमात्य पद होतं. आणि त्यांचं कार्य काय होतं? राज्याचा जमा खर्च पाहणे. राज्याचा जमा खर्च ते पाहत असे. तिसरं बघा, हंबीरराव मोहिते यांचं पद काय होतं? सेनापती. यांचं कार्य काय होतं? सैन्याचे नेतृत्व करायचं. चौथं बघा, मोरेश्वर पंडित. पद काय होतं? पंडितराव. कार्य काय होतं त्यांचं? धार्मिक कार्य पाहायचे. ते काय करायचे? धार्मिक कार्य पाहायचे. पाचवं बघा, निराजी रावजी यांचं पद काय होतं? न्यायाधीशांचं पद होतं. म्हणजे न्यायदेन करायचं त्यांचं कार्य होतं. 6वं बघा, अण्णाजी दत्तू त्यांचं पद काय होतं? सचिव. सरकारी आज्ञापत्रे पाठवण्याचं त्यांचं काम होतं. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांचं काय होतं पद? मंत्री. तर ते काय करायचे? पत्रव्यवहार सांभाळायचं त्यांचं कार्य होतं. 8वं बघा, रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचं पद काय होतं? सुमंत. आणि कार्य परराज्याशी संबंध ठेवायचं त्यांचं काम होतं. पुढे बघा, अग्निक्षेपणास्त्र व त्यांचा पल्ला. ऑप्शन बघून घ्या, व्यवस्थित असं बघून घ्या. अग्नि फर्स्ट 700 किलोमीटर, अग्नि सेकंड 2000 किलोमीटर पेक्षा जास्त, अग्नि सेकंड 2000
किलोमीटरपेक्षा जास्त, आग्नी थर्ड 3000 किलोमीटरपेक्षा जास्त, आणि आग्नी फोर्थ 4000 किलोमीटरपेक्षा जास्त, आग्नी फिफ्थ 5000 किमीपेक्षा जास्त हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. लक्षात राहू द्या की 5वं अग्नी फिफ्थ जे आहे ते आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. ICBM महत्वाचे आहे, लक्षात राहू द्या. पुढे बघा, नद्या खोरी व वेगळी होण्यास कारणीभूत असलेल्या डोंगररांगा खालील प्रमाणे आहेत. तर नद्या खोरी वेगळी होण्यास कारणीभूत असलेल्या डोंगररांगा बघून घ्या. नर्मदा आणि तापीच्या मध्ये काय आहे? सातपुडा डोंगररांगे. नर्मदा आणि तापी नदीचे विभाजन कोणत्या डोंगररांगामुळे झाले? तर सातपुडा डोंगररांगेमुळे. आणि तापी आणि गोदावरीचे विभाजन सातमाळा डोंगररांगामुळे. ह्या दोन्हीतच मुलांना कन्फ्युजन जास्त असतं, त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या. तिसरं बघा, गोदावरी आणि भीमा. गोदावरी भीमाच्या मध्ये कोणती डोंगररांग आहे? तर हरिश्चंद्र डोंगररांग. आणि भीमा आणि कृष्णाच्या मध्ये कोणती आहे? तर महादेव डोंगररांग आहे. आता बघा, महत्वाच्या घटना आहेत पोलीस भरती 2024 साठी. वैयक्तिक सत्याग्रह 1940 ला, ऑगस्ट प्रस्ताव 1940 ला, क्रिप्स योजना 1942 ला, चेलेजाव आंदोलन कधी झालं? 1942 ला, राजाजी योजना 1944 ला, वेव्हेल योजना 1945 ला, त्रिमंत्री योजना 1946 ला, माउंटबॅटन योजना 1947, भारताची फाळणी 14 ऑगस्ट 1947. भारत स्वातंत्र्य कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 ला. भारताची फाळणी कधी झाली? 14 ऑगस्ट 1947, आणि भारत स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट 1947 ला. पुढे बघा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024. विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स, उपविजेता सनरायझर्स हैदराबाद. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण होता? मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण ठरला? तर सुनील नरेन ठरला. ऑरेंज कॅप विजेता विराट कोहली मागाशीच झाला, सर्वाधिक धावा घेतल्या त्यांनी 741. पर्पल कॅप विजेता हर्षल पटेल, आणि 24 विकेट त्यांनी घेतल्या. किती विकेट घेतल्या? 24. एकूण सहभागी संघ किती होते? 10. सीझन किती होता? हा 17वा. आणि स्पॉन्सर कोण होते? तर टाटा. शेवटचा सामना कधी कुठं झाला? MA चिदंबरम स्टेडियम, चेन्नई या ठिकाणी. सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायझर्स हैदराबाद. किती धावा? 287 धावा. IPL मध्ये 200 विकेट घेणारा पहिला खेळाडू कोण? युजवेंद्र चहल. युजवेंद्र चहलने IPL मध्ये 200 विकेट घेतल्या. सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला? तर मिचेल स्टार्क. IPL 2024 टीमचे कर्णधार बघा. मुंबई इंडियन्सचे कोण होतं? हार्दिक पांड्या, चेन्नई सुपर किंग. ऋतुराज गायकवाड, कोलकाता नाईट रायडर्स. श्रेयस अय्यर, गुजरात टायटन्स. शुभमन गिल, सनरायझर्स हैदराबाद. पॅट कमिन्स, राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन. राजस्थान रॉयल्सचा कोण? संजू सॅमसन. पुढे बघा, विजय हरारे ट्रॉफी 2023-24 विजेता कोण आहे? तर हरियाणा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24 विजेता कोण आहे? पंजाब. रणजी ट्रॉफी 2023-24 विजेता मुंबई. IPL 2024 विजेता कोलकाता नाईट रायडर्स. ICC एक दिवसीय विश्वकप 2023 ऑस्ट्रेलिया. एशिया क्रिकेट विश्वचषक 2023 भारत. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणतात. कशाचे? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन. आणि भारताचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले यांना. लक्षात राहू द्या, याच्यात गोंधळून जाऊ नका. भारताचे मार्टिन लुथर किंग. भारताचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? स्वामी दयानंद सरस्वतींना. काय याचे? भारताचे. आणि महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात राहू द्या. आता मग अशीच बघितलं आपण, दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून घोषित झालेला आहे. 19 फेब्रुवारी 2024 शिवजयंती या दिवशी दांडपट्ट्याला राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आले. कधी? 19 फेब्रुवारी 2024 ला. असे राज्यशास्त्र घोषित करणारे महाराष्ट्र पहिले आहे. लक्षात राहू द्या. महाराष्ट्र किती क्रमांकाचे आहे? तर पहिले आहे. इतर महाराष्ट्र राज्यांनी घोषित केलेल्या गोष्टी बघा. राज्य मासा कोण आहे? सिल्वर पॉम्पलेट आहे. सरंगा पापलेट म्हणतात त्याला, सिल्वर पापलेट. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे? शेकरू आहे. राज्य फुल महाराष्ट्राचे जारूळ, किंवा त्याला असे दुसरे नाव आहे तामण. राज्य पक्षी काय आहे? हरोली, हरियाल. हरोली पण म्हणतात आणि हरियाल सुद्धा म्हणतात. राज्य वृक्ष काय आहे? तर आंबा आहे. राज्य खेळ काय आहे? तर कबड्डी आहे. राज्य फुलपाखरू काय आहे? राणी पाकोळी, म्हणजेच त्याला नीलपरी आणि ब्ल्यू मॉर्मॉन सुद्धा म्हटले जाते. राज्यगीत काय आहे? जय जय महाराष्ट्र माझा. राज्य कांदवड वृक्ष काय आहे? पांढरी चिप्पी, सफेद चिप्पी सुद्धा म्हटले जाते. रणजी ट्रॉफी 2024 बघा. विजेता कोण आहे? मुंबई आहे. उपविजेता विदर्भ. ठिकाण वानखेडे स्टेडियमवर. मुंबई कर्णधार कोण होता? अजिंक्य रहाणे. आणि विदर्भाचा कर्णधार कोण होता? अक्षय वाडकर. मुंबईने 42व्यांदा ही ट्रॉफी जिंकलेली आहे. लक्षात राहू द्या. किती वेळा जिंकलेली आहे? 42. रणजी ट्रॉफी बद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊ. स्पर्धेची सुरुवात कधी झाली? 4 नोव्हेंबर 1934 ला. पहिला सामना मद्रास आणि मैसूर या दोघांमध्ये झाला होता. आणि हे पण लक्षात ठेवा, महाराष्ट्रात 3 रणजी संघ आहेत. किती आहेत? 3 रणजी संघ आहेत. महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ. पुढलं बघा, याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. यात 1 मार्क फिक्स आहे तुमची.
पाण्याची महत्तम घनता 4 अंश, किती 4 अंश. पाण्याचा गोठण बिंदू 0 अंश आणि पाण्याचे बाष्पीभवन 100 अंश. पुढे बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाण कुठं होतं? अमळनेरा. आवृत्ती किती होती? 97वी. अध्यक्ष रवींद्र शोभने, मागाशीच बघितलं. 2 ते 4 फेब्रुवारी 2024 ला. विद्रोही मराठी साहित्य संमेलन, लक्षात राहू द्या, विद्रोही मराठी साहित्य संमेलन ठिकाण कुठं? अमळनेर. आवृत्ती कितवी? 18वी. अध्यक्ष कोण? वासुदेव मुलाटे आणि तारीख 3 ते 4 फेब्रुवारी 2024. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठिकाण कुठं? पिंपरी चिंचवडला. आवृत्ती कितवी? 100वी. अध्यक्ष कोण? जब्बार पटेल आणि तारीख 5 जानेवारी ते मे 2024 पर्यंत. विश्व मराठी संमेलन ठिकाण कुठं? वाशी. कुठं? नवी मुंबईमध्ये. तारीख काय? 27 ते 29 जानेवारी 2024. गगनयान मोहिमेचे 4 अंतराळवीर नावे. आता गगनयान मोहिमेमध्ये 4 अंतराळवीरांचे नावे आहेत. पहिलं बघा, प्रशांत बालकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन, शुभांशु शुक्ला. 1984 मध्ये अंतराळात जाणारे राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. आणि सोयूज T-11 या रशियाच्या यानातून शर्मा अवकाशात गेले होते. कोण गेलं? अवकाशात जाणार कोण होतं पहिल्यांदी? तर राकेश शर्मा. कोणत्या याच्यातून गेलं ते? सोयूज T-11 या रशियाच्या यानातून शर्मा अवकाशात गेले होते. चॅट जीपीटीचे जनक कोण? सॅम ऑल्टमन. चॅट जीपीटी हे ओपन एआय कंपनीने लॉन्च केलेले आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या कंपनीने लॉन्च केले? ओपन एआय कंपनीने. आणि ओपन एआय कंपनीची स्थापना कधी झाली? 11 डिसेंबर 2015 ला. 11 डिसेंबर 2015 ला ओपन एआय कंपनीची स्थापना झालेली होती. आणि ओपन एआय एक अमेरिकन कंपनी आहे, लक्षात राहू द्या. ओपन एआय कंपनीचे मुख्यालय कुठे आहे? सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्को. ओपन एआयचे अध्यक्ष कोण आहेत? ग्रेग ब्रॉकमन आहेत. लक्षात राहू द्या, कोण आहेत अध्यक्ष? ग्रेग ब्रॉकमन. ओपन एआयचे सीईओ कोण आहेत? सॅम ऑल्टमन आहेत. लक्षात राहू द्या. चॅट जीपीटीचे जनक कोण आहेत? सॅम ऑल्टमन. आणि ओपन एआयचे सीईओ कोण आहेत? सॅम ऑल्टमन. महत्वाचे पुरस्कार वाचून घ्या व्यवस्थित. भारतरत्न पुरस्कार 2024 कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, फी नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, M.S. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता 2024 चा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 आता बघा अशोक सराफला. आणि महाराष्ट्र भूषण 2025-24 डॉक्टर प्रदीप महाजन. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर कुणाला झाला? कवी गुलजार व जगद्गुरू रामभद्राचार्य. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 कुणाला भेटला? तर रवींद्र शोभनेंना भेटला होता. पुढे बघा, ग्रॅमी पुरस्कार 2024 कुणाला? शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना. कोणता पुरस्कार? ग्रॅमी पुरस्कार. हा संगीत क्षेत्रात दिला जातो. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कुणाला देण्यात आला? श्री नारायण जाधव यांना. कोणता? ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023. स्वच्छ सर्वेक्षण 2023 कुणाला भेटला? महाराष्ट्राला. टाइम मॅगझिन 2023 एथलीट ऑफ द इयर कोणाला दिला? लिओनेल मेसीला. टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर कोण ठरला? पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर टेलर स्विफ्टला. 65वा महाराष्ट्र केसरी कोण आहे? शिवराज राक्षे. 66वा सिकंदर शेख आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023. मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टिना पिझकोवा. मिस इंडिया 2024 सिनी शेट्टी. मिस अर्थ इंडिया 2023 प्रियन सेनन. वर्ल्ड कप 2023 विजेता देश कोणता? ऑस्ट्रेलिया. आशिया कप 2023 कोणाला भेटला? भारताला. यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? डॉक्टर यशवंत मनोहर. पुढे बघा, लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला? सुरेश वाडकरला. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 कोणाला? धर्मेंद्र देओल. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 कोणाला? क्लॉडिया गोल्डेनला. शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला? नर्गिस मोहम्मदीला. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 कोणाला? डॉक्टर केटालिन कारिको व डॉडू वेसमनला. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला? 2021 चा वैदा रेहमानला. नॉर्मल बोल्डर पुरस्कार 2023 कोणाला? डॉक्टर स्वाती नायकला. पुढे बघा, राज्य क्रीडा दिवस कधी असतो? 15 जानेवारीला. आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस 6 एप्रिलला. आणि जागतिक ऑलिम्पिक दिवस 23 जूनला. पुढे बघा, परीक्षेच्या दृष्टीने अगदी महत्वाचे काय आहे बघा. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्वाची पदं आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदेच आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. वित्त मंत्री कोण आहेत? अजित पवार. गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय मंत्री कोण आहेत?
देवेंद्र फडणवीस. अल्पसंख्याक मंत्री कोण आहे? अब्दुल सत्तार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. पर्यटन मंत्री गिरीश महाजन. आणि उद्योग मंत्री कोण आहेत? उदय सामंत आहेत. आरोग्य मंत्री कोण आहेत? तानाजी सावंत. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील. कृषी मंत्री धनंजय मुंडे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील. क्रीडा मंत्री संजय बनसोडे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित. राज्य उत्पादन शुल्क शंभूराजे देसाई. महाराष्ट्राची इतर महत्वाची पद. विधानसभेचे सभापती कोण आहेत? राहुल नार्वेकर. विधानसभेचे उपसभापती कोण? नरहरी झिरवाळ. आणि विधानसभा विरोधी पक्षनेता कोण आहे? विजय वडेट्टीवार. महाराष्ट्रातील उच्च पदस्थ व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री पण बघितलं आपण राज्यपाल रमेश बैस. मुख्य सरन्यायाधीश देवेंद्र उपाध्याय. निवडणूक आयुक्त UPS मादान. लोकायुक्त VM कानडे. उच्च लोकायुक्त संजय भाटिया. MPSC चे अध्यक्ष रजनी शेठ. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ. राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष KK तातेड. पुढे बघा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहे? रुपाली चाकणकर. कशाच्या? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? एकनाथ शिंदे. मुख्य सचिव कोण आहेत? डॉक्टर नितीन करीर. पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला. मुंबई पोलीस आयुक्त विवेक हंसाळकर. मुंबई विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती. महाराष्ट्र गृहरक्षक दल होमगार्ड BK उपाध्याय. खेळ आणि त्या संबंधितचे ट्रॉफी बघा. संतोष ट्रॉफी फुटबॉलसाठी. थॉमस चषक बॅडमिंटनसाठी. ड्युरंड कप फुटबॉलसाठी. दिलीप करंडक क्रिकेटसाठी. आगा खान चषक हॉकीसाठी. आणि इजरा कप पोलोसाठी. हे घोड्याचा प्रकार आहे. तर संतोष ट्रॉफी फुटबॉल. मित्रांनो, याच्यातले कोणता प्रश्न आला होता? तर संतोष ट्रॉफी जी विचारली होती आता 7 तारखेच्या पेपरला, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढे बघा, चारमिनार करंडक कशासाठी? ॲथलेटिक्ससाठी. डेव्हिस चषक कशासाठी? तर टेनिससाठी. आणि वॉकर कप गोल्फसाठी. गोड्या पाण्याचे सरोवरे आणि त्यातले राज्य. कोलेरू सरोवर आंध्र प्रदेशमध्ये. भीमताल उत्तराखंडमध्ये. दाल आणि उलर जम्मू काश्मीरमध्ये. लोकटक मणिपूरमध्ये. रेणुकाजी हिमाचल प्रदेशामध्ये. आता आपण गोड्या पाण्याचे पाहिले, आता खाऱ्या पाण्याचे सरोवरे आणि राज्य पाहून घ्या. चिल्का सरोवर ओडिशामध्ये. पुलिकत सरोवर आंध्र प्रदेशमध्ये. सांबर राजस्थानमध्ये. आणि लोणार सरोवर महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये. आता चंद्रयानाची माहिती बघून घ्या. चंद्रयान 1 कधी लॉन्च झालं होतं? 22 ऑक्टोबर 2008 या दिवशी. आणि चंद्रयान 5 नोव्हेंबर 2013. चंद्रयान 2 22 जुलै 2019 ला. आणि चंद्रयान 3 14 जुलै 2023 ला. आदित्य L1 ही सूर्यासाठी मोहीम 2 सप्टेंबर 2023 रोजी रवाना झाली. पृथ्वीच्या कक्षेबाहेर इस्रोचे एकूण 5 मोहिमा झालेल्या आहेत. किती मोहिमा झालेल्या आहेत? तर 5 मोहिमा झालेल्या आहेत. आता महत्वाची G20 परिस्थितीची माहिती पाहणार आहे आपण. हा वर्ष, ठिकाण आणि देश दिलेला आहे. तर 2008 वॉशिंग्टन येथे अमेरिका या देशात. 2021 ला रोम येथे इटली या देशात दुसरी. 17वी बघा 2022 ला बाली येथे इंडोनेशिया देशात. 18वी कुठे झाली? 2023 ला नवी दिल्ली भारतमध्ये झाली. आणि 19वी 2024 ला रियो दी जानेरो ब्राझील या ठिकाणी होणार आहे. आणि 20वी कुठे होणार आहे? 2025 ला दक्षिण आफ्रिकामध्ये. लक्षात राहू द्या, कुठे होणार आहे? दक्षिण आफ्रिकामध्ये. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न बघून घ्या. देशाची पहिली अंडर वॉटर मेट्रोची सुरुवात कुठे झाली? कोलकातामध्ये. BSF ची पहिली महिला स्नायपर कोण? सुमन कुमारी. भारताची पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनची सुरुवात कुठे झाली? बेंगळूरमध्ये. भारताची UPI स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे. ट्रॅफिकचे ऑडिट करणारे पहिले राज्य कोणते? तर बिहार आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, ट्रॅफिकचे ऑडिट करणारे पहिले राज्य बिहार आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला चालक या पदासाठी येऊ शकतो. आता महत्वाच्या गीतांचे लेखक तुम्हाला माहित आहेत का? बघून घ्या. जनगण मन कोणी लिहिलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. सारे जय अच्छा अल्लामा मोहम्मद इक्बाल यांनी. जय जय महाराष्ट्र माझा राजा बडे यांनी. साहित्य अकादमी पुरस्कार 2022 कोणाला मिळाला? प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्या कादंबरीसाठी. 2023 कोणाला? संगीता बर्वे पीयूची वही पुस्तक यासाठी. 2024 कृष्णांत खोत रिंगाण या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. भारत देश स्वातंत्र्य झाल्यास स्वातंत्र्यानंतर भारताने लढलेले युद्ध बघून घ्या. 1947 ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं.
1962ला भारत आणि चीनचं युद्ध, 1965ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध, 1965, 1971ला भारत पाकिस्तान युद्ध, बांगलादेश स्वतंत्र झाला. भारत पाकिस्तानच्या युद्धात बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. 1999ला कारगिलचे युद्ध झाले होते. पुढे बघा, प्रमुख धर्म आणि त्यांचे ग्रंथ पाहणार आहोत. प्रमुख धर्मांचे ग्रंथ. बौद्ध धर्माचा ग्रंथ कोणता आहे? त्रिपिटक. जैन धर्माचा अरण्यसूत्रे. भागवत धर्माचा श्रीमद भागवत गीता. शीख धर्माचा ग्रंथ साहिबा. पारसी धर्माचा झेंद अवेस्ता. इस्लाम धर्माचा कुराण. ख्रिश्चन धर्म बायबल. ज्यू यहुदी धर्माचा तोराह. हे धर्म आणि त्यांचे धर्मग्रंथ आहेत, हे पण आपल्याला लक्षात पाहिजे. डिजिटल परिमाण बघा, IEC डिजिटल परिमाण. 1 किलोबाईट बरोबर 1024 बाईट. 1 मेगाबाईट म्हणजे 1024 किलोबाईट. 1 गिगाबाईट म्हणजे 1024 मेगाबाईट. 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. पुढे बघून घ्या, भारतीय काय महत्वाचे जनक आहेत. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण? डॉक्टर विक्रम साराभाई. आणि भारतीय क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण? डॉक्टर विक्रम साराभाई. आणि भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक सुद्धा डॉक्टर विक्रम साराभाई. भारतीय महासंगणकाचे जनक कोण? विजय भटकर आहेत. भारतीय महासंगणकाचे जनक कोण? विजय भटकर. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण? डॉक्टर होमी भाभा. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? दादासाहेब फाळके. हा पण प्रश्न खूप वेळा भरतीमध्ये येथून मागे आला होता. आधुनिक भारताचे जनक कोण? राजा राममोहन रॉय. भारतीय असंतोषाचे जनक कोण? लोकमान्य टिळक. पुढे बघा, भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतीय राष्ट्रवादाचे जनक. आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण? दादाभाई नौरोजी. भारतीय ग्रंथालयाचे जनक S.R. रंगनाथन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू. पाणी पंचायतीचे जनक कोण? विलासराव साळुंके. पाणी पंचायतीचे जनक कोण? विलासराव साळुंके. पंचायत राज पद्धतीचे जनक कोण? बलवंतराय मेहता. 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023. जिल्हा कुठं? पुणे. ठिकाण फुलगाव. सुभाषचंद्र बोस सैनिक शाळामध्ये. स्वागताध्यक्ष कोण होते? प्रदीप दादा कंद होते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष कोण? रामदास तडस आहे. आपण प्रश्न गेल्या भरतीमध्ये विचारला होता, या भरतीमध्ये पण विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषद उपाध्यक्ष कोण आहेत? मुरलीधर मोहोळ. खासदार आहेत केंद्रीय, राज्य सहकार आणि नागरी उड्डाण मंत्री आहेत. आणि 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण? सिकंदर शेख. आणि 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उपविजेता कोण? शिवराज राक्षे. 2024 सालचे पद्मश्री पुरस्कार बघून घ्या. पद्मश्री पुरस्कार 110, पद्मविभूषण 17, पद्मभूषण 17 आणि पद्मविभूषण 5, भारतरत्न 5. महाराष्ट्र राज्य पद्मभूषण किती? 6. महाराष्ट्र राज्य पद्मश्री किती? 6. आता खाली दिलेल्या पुरस्काराची रक्कम जाणून घ्या. महाराष्ट्र भूषण 25 लाख 2023चा कोणाला भेटला? अशोक सराफ. 2024चा प्रदीप महाजन यांना. आणि त्याची प्राइस काय होती? पुरस्काराची रक्कम काय होती? 25 लाख रुपये. वनभूषण पुरस्काराची रक्कम काय? 20 लाख. कोणाला भेटला? चैत्राम पवारला. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम किती? 15 लाख. जवान चित्रपटासाठी भेटला होता. आता महाराष्ट्र राज्याविषयी प्रमुख माहिती बघून घ्या. प्रशासकीय विभाग किती आहेत? 6 आहेत. कोकणात जिल्हे 7 आणि तालुके 47 आहे. पुणे जिल्हे किती? 5, तालुके 58. नाशिक हे प्रशासकीय विभाग आहेत. नाशिक प्रशासकीय विभागात जिल्हे किती? 5, तालुके किती? 54. नागपूर प्रशासकीय विभागात जिल्हे किती? 6 आणि तालुके 64. अमरावती प्रशासकीय विभागात जिल्हे 5 आणि तालुके 56. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात जिल्हे किती? 8 आणि तालुके किती आहेत? 76. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर. प्रादेशिक विभाग बघून घ्या, किती आहेत? 5 आहेत. पहिला बघा, पश्चिम महाराष्ट्र जिल्हे किती? 7 आहेत. मराठवाडा गोदावरी खोऱ्यात जिल्हे किती आहेत? 8. विदर्भ वराड जिल्हे किती आहेत? 11 आहेत. खानदेश प्रादेशिक विभाग जिल्हे किती आहेत? 3 आहेत. आणि कोकण विभागात जिल्हे किती आहेत? 7 आहेत. हा झाला प्रादेशिक विभाग. प्राकृतिक विभाग किती आहेत महाराष्ट्रात? 3 आहेत. बघून घ्या, कोकण किनारपट्टी. दुसरा सह्याद्री किंवा पश्चिम घाट, सातपुडा पर्वतरांग. तिसरा बघा, महाराष्ट्र पठार म्हणजे दख्खनचा पठार. हा झाले महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. किती आहेत? तर 3 आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी समित्या. पहिली बघा, रामनाथ पठारे समिती 10 जानेवारी 2012ला
9 सदस्यीय समितीत होते. 2013 मध्ये अंतिम अहवाल सादर केला. दुसरं बघा, 2024 मध्ये ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी नेमलेली समिती होती. 4+1 सदस्य होते. आता पोलीस भरती ह्यावर एक प्रश्न 100% असतो, त्यामुळे पाठच करून ठेवा. लोकसभा अध्यक्ष कोण आहे? तर ओमप्रकाश बिर्ला. सभागृह नेते कोण? नरेंद्र मोदी. विरोधी पक्षनेते कोण? राहुल गांधी. आता राज्यसभा बघून घ्या. सभापती कोण? जगदीप धनखड. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. सभागृह नेते कोण? JP नड्डा. आणि विरोधी पक्षनेते कोण? मल्लिकार्जुन खरगे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा पाहून घ्या. रत्नागिरीला किती? 237 किलोमीटर. रायगडला किती? 122 किलोमीटर. सिंधुदुर्गला 120. मुंबईला 114. पालघरला 102. ठाणेला 25 किलोमीटर. इतका महाराष्ट्राला एकूण लाभलेला समुद्र किनारा किती आहे? 720 किलोमीटर. भारतातील काही राज्यांना लाभलेला समुद्र किनारा आपण पुढेपैकी पाहून घेणार आहे. गुजरातला बघा 1600 किलोमीटर इतका लागलेला आहे. तामिळनाडूला 1076. आंध्र प्रदेशला 972 किलोमीटर. महाराष्ट्राला 720. केरळला 580. ओडिशाला 480. कर्नाटकला 320 किलोमीटर. पश्चिम बंगालला 158 किलोमीटर. गोव्याला 101 किलोमीटर. अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेशाला 1962 किलोमीटर. लक्षद्वीपला 132 किलोमीटर. पुदुच्चेरीला 31 किलोमीटर. भारताला लाभलेला समुद्र किनारा टोटल किती आहे? 7517 किलोमीटर. मित्रांनो, ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि सर्वांनी पेपरला जाताना हा व्हिडिओ 100% पाहून जा. मी तर म्हणतो यावर तुम्हाला 100% प्रश्न येणार. याच्या बाहेरचे प्रश्न पण बरेच असतील, पण करंट अफेअर जास्त तयार केलेलं नाही, त्यामुळे तसं बरंचसं करंट अफेअर आपण घेतलेलं पण आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि मित्रांनो, तुमच्या व्हिडिओची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त मित्रांनो तुमचा फायदा करून घ्या आणि तुम्ही स्वतः पण त्याचा फायदा घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.